हाय फ्रेंड्स, एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 11वी वाणिज्य आणि कला विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या विषयाचे जे प्रकरण पहिले आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, तर या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच स्वाध्यायाचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड पाहिलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच स्वाध्यायाचा क्वेश्चन नंबर थर्ड पाहणार आहोत। तर मग क्वेश्चन नंबर थर्ड काय दिलेला आहे ते आपण पाहू। या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर थर्ड तुम्हाला दिलेला आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। आता हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कला एक्झामला विचारला जातो। एक विधान दिलेलं असतं किंवा उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणा आधारे आपल्याला संकल्पना ओळखायची असते आणि ती संकल्पना ओळखून स्पष्ट करायची असते। तर या ठिकाणी आपण पहिले उदाहरण काय दिलेले आहे ते पाहू। पहिले उदाहरण दिलेले आहे, वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते। आता या ठिकाणी हे जे काही उदाहरण आहे, तर या उदाहरणातील संकल्पनेचा विचार केला तर या ठिकाणी संकल्पना कोणती आहे, कोणती येणार आहे, वैयक्तिक गरज। कोणती संकल्पना येणार आहे, वैयक्तिक गरज। आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण करायचं झालं तर आपण काय करू शकतो, तर ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात। तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर थर्ड मधील जे काही पहिले उदाहरण दिलेले आहे, तर त्या पहिल्या उदाहरणातील संकल्पना कोणती सांगता येईल की वैयक्तिक गरज, आणि ही संकल्पना आपल्याला काय करता येईल, पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल। त्यानंतर बघा, सेकंड नंबरचं उदाहरण दिलेलं आहे, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास। काय उदाहरण दिलेलं आहे, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास। तर या ठिकाणी आपली संकल्पना कोणती येणार आहे, तर वैयक्तिक आर्थिक चल। संकल्पना कोणती येणार आहे, वैयक्तिक आर्थिक चल। आणि ही संकल्पना आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करू शकतो की जे आर्थिक चल विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था इत्यादींशी संबंधित असते, अशा आर्थिक चलास वैयक्तिक आर्थिक चल म्हणतात। वैयक्तिक आर्थिक चलाचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो। तर अशा प्रकारे जे काही सेकंड नंबरचं उदाहरण आहे, तर या उदाहरणाची संकल्पना काय येणार आहे, वैयक्तिक आर्थिक चल। आणि ही संकल्पना आपण अशा प्रकारे स्पष्ट करू शकतो। त्यानंतर बघा, पुढचे उदाहरण काय दिलेले आहे ते आपण पाहू। पुढचे उदाहरण दिलेले आहे, आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पन्नात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली। तर हे जे काही उदाहरण आहे, तर या उदाहरणाची संकल्पना काय येणार आहे, आर्थिक वृद्धी। कोणती संकल्पना येणार आहे, आर्थिक वृद्धी। आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण आपण कसं करू शकतो, तर आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ। तर अशा प्रकारे आपण ही संकल्पना स्पष्ट करू शकतो। त्यानंतर पुढचे उदाहरण आहे, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा ₹1000 वाचवते। काय उदाहरण दिलेलं आहे, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा ₹1000 वाचवते। तर या ठिकाणी आपलं आन्सर काय असणार आहे किंवा संकल्पना कोणती येणार आहे, तर वैयक्तिक बचत। कोणती संकल्पना येणार आहे, वैयक्तिक बचत। आणि वैयक्तिक बचत ही संकल्पना स्पष्ट करायची झाली तर आपण सांगू शकतो की भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपयोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणाऱ्या सध्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा भाग म्हणजे वैयक्तिक बचत होय। तर अशा प्रकारे आपण संकल्पना ओळखून वैयक्तिक बचत ही संकल्पना स्पष्ट करू शकतो। त्यानंतर बघा, पुढचे उदाहरण काय दिलेले आहे ते आपण पाहू। तर पुढचे उदाहरण आहे, रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला।
एक्झाम्पल काय आहे, रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. तर या उदाहरणाचा विचार केला असता या ठिकाणी संकल्पना कोणती येणार आहे, वैयक्तिक गुंतवणूक. कोणती संकल्पना येणार आहे, वैयक्तिक गुंतवणूक. आणि वैयक्तिक गुंतवणूक ही जर संकल्पना स्पष्ट करायची झाली तर आपण स्पष्ट करू शकतो की वैयक्तिक बचतीतून निर्माण केलेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर करणे म्हणजे वैयक्तिक गुंतवणूक होय. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सांगता येईल. आणि क्वेश्चन नंबर 3 मधली जी काही आपण उदाहरणे पाहिली आणि त्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना येते आणि ती संकल्पना कशी स्पष्ट केली जाते हे आपण काय केलेलं आहे, या क्वेश्चन नंबर 3 मध्ये पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.